मीही बघितलंय आणि एसीएस ना मी सांगू इच्छितो की आयुक्तांनी ही व्यक्त केलेली भूमिका अतिशय योग्य असून त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तथ्य आहे. आज पोलीस संघटना बांधू शकत नाही, अगदीच स्पष्ट बोलायचं झालं तर वर्गणीही करू शकत नाही. म्हणून त्यांचे प्रश्न जर सुटणार नसतील तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल. एकेकाळी त्यांच्याबरोबरच पगार घेणारे लोक आज त्यांना पाठीमागे टाकत दूरवर पोहोचले असतील. त्यांना जास्त मिळतंय या गोष्टीचं पोलिसांना दुःख असण्याची गरज नाही, पण त्यांच्याबरोबर त्यांनाही मिळालं पाहिजे ही त्यांची मागणी मात्र रास्त आहे. पोलीस खात्यातले 2-3 वरिष्ठ अधिकारी हा डिफरन्स का ठेवला गेला त्याचा डिटेलमध्ये जाऊन स्टडी करतील आणि वेतन आयोगासमोर पोलिसांची संघटना नसल्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ त्यांच्याकडे पाठवून देऊन ह्यातल्या त्रुटी दूर करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर मी इतकी हमी देईन की आज देशभरातल्या पोलिसांचे जे पगार आहेत तुलनेत आपल्या पोलिसांना अधिकचं काम करावं लागते. मुंबई सारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळं, देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळं आतंकवादाचा धोका हा नेहमीच महाराष्ट्राला होतो. एका बाजूला नक्षलवादाच्या विरोधात आपल्याला लढावं लागतं तर दुसऱ्या बाजूला आतंकवादाशी सामनाही आपल्याला करावा लागतो. रेग्युलर पोलिसिंग करताना जनतेच्या जीविताचं आणि मालमत्तेचं रक्षण करणं, वाढतं शहरीकरण, वाढतं औद्योगिकरण, त्यामुळं ताणतणाव हे निश्चितच मुंबई पोलिसांच्यावर आणि महाराष्ट्र पोलीस दलावर अन्य राज्याच्या तुलनेमध्ये थोडेसे अधिकचे आहे. जर आमचे लोक अधिकचं काम करत असतील तर मग आमचीही जबाबदारी येते देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणारे पगार हे जास्ती असले पाहिजेत आणि ते जास्ती राहतील या गोष्टीची मी खात्री देईन. जरूर त्रुटींचा अभ्यास आपण करू आणि योग्य व्यासपीठावर आपण आपलं म्हणणं मांडू.